Good morning, all of you. My name is Sangeeta Matne. In previous lecture, we have learned parts of flower. Today, we are going to learn fruit, seeds, and exercise. Fruit. Fruit means fur. We eat many different types of fruits. Each type of fruits has its own characteristics. आपण ऍपल, चिक्कू, बनाना यासारखे अनेक फ्रुट्स खातो. प्रत्येक फ्रुट्सची स्वतःची वैशिष्ट्ये असतात. देयर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट एक्सेट्रा. त्यांच्या प्रत्येकामध्ये काय असते? शेप, आकारामध्ये बदल असतो. काही राउंडेड असतात, काही लंबाकार असतात. कलर मध्ये फरक असतो. काही कलर रेड कलर असतात, ग्रीन असतात, येलो असतात. टेस्ट कशी असते? टेस्ट वेगळी असते. स्वीट असते, सोअर असते, गोड असतात, आंबट असतात काही फळं. मँगो कंटेन्स ओनली वन सीड. मँगो फ्रुट्स कंटेन ओनली वन सीड. त्याच्यामध्ये मँगो फ्रुट्स मध्ये ओनली वन सीड असते. जॅकफ्रूट कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रुटलेट्स. जॅकफ्रूट म्हणजे फणस. फणसाला काय असतात? वरतून काटे काटे असतात, स्पाइन असतात आणि आतमध्ये गरे असतात. आणि इच विथ इट्स ओन सीड्स. या गऱ्यांसोबतच त्याला स्मॉल अशा स्वतःच्या बिया पण असतात. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बेर, झिझिपस, मँगो, चिक्कू, ऍपल, बनाना एक्सेट्रा ऍज शोन इन द फिगर. आपण या फ्रुट्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या काय लक्षात येईल? Each fruit has different skin or shell, fleshy part and seed. प्रत्येक फ्रुट्स मध्ये काय असते? स्किन वेगवेगळी असते. ऍपलची रेड कलरची आहे, बनानाची येलो कलरची आहे. शेल मध्ये आपण काय एक्झाम्पल देऊ शकतो? पिस्ता, कॅशोनट. आता स्किन, बनानाची स्किन आहे. आपण काय करतो? बनानाची स्किन काढून टाकतो आणि आतला फ्लेशी पार्ट असतो तो आपण खातो. In case of fruits like cashewnut, its seeds is outside the fruits. फ्रुट्सच्या आतमध्ये सीड्स असतात, पण कॅशोनट मध्ये फ्रुट्सच्या बाहेर सीड्स असतात. कॅशोनट मीन्स काजू. त्याच्यात काय असते की सीड्स इज आउटसाइड द फ्रूट. फ्रुट्सच्या बाहेर सीड्स आलेली असतात. काही फ्रुट्स मध्ये मेनी सीड्स असतात. फॉर एक्झाम्पल ऍपल. ऍपल मध्ये मेनी सीड्स आहे. चिक्कू, ऑरेंज एक्सेट्रा. काही फ्रुट्स मध्ये ओनली वन सीड असतात. मँगो, बोर अँड एक्सेट्रा. सोक द सीड ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 or 4 hours. आता पहा, ऍज शोन इन द फिगर दाखवलेला आहे. ग्रीन पी आहे, ग्राउंडनट, मेज, व्हीट. आपण 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवले. त्यानंतर त्याचं काय केलं? आपल्या चिमटीमध्ये एक सीड घेतलं आणि त्याला दाबून त्याचं ऑब्झर्वेशन केलं. तेव्हा आपल्या काय लक्षात येईल? सीड विच गेट डिव्हायडेड इंटू 2 equal parts आर कॉल्ड डायकॉटलिडॉनस. आपण त्या सीडला दाबल्यानंतर त्याचे 2 equal parts जर होत असतील तर आपण त्याला डायकॉटलिडॉनस म्हणतो. डायकॉटलिडॉनस मीन्स 2 कॉटलिडॉन्स असतात त्या सीडला. Seed which do not divided into 2 equal parts are called monocotyledonous seeds. ज्या सीड्सचे आपण 2 equal parts करू शकत नाही त्याला आपण मोनोकॉटलिडॉनस सीड म्हणतो. मोनो मीन्स 1. फॉर एक्झाम्पल डायकॉटलिडॉनस चे काय एक्झाम्पल येतील? ग्राउंडनट आहे, कॅशोनट आहे. हे डायकॉटलिडॉनस चे एक्झाम्पल येईल. आणि मोनोकॉटलिडॉनस चे काय एक्झाम्पल येतील? मग व्हीट आहे, मेज आहे. हे मोनोकॉटलिडॉनस चे एक्झाम्पल येते. देन एक्सरसाइज. गिव्ह एक्झाम्पल ऑफ 3 plants that have. फर्स्ट, स्पाइनी फ्रुट्स. स्पाइनी मीन्स काटेरी फ्रुट्स. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले, समजा आहे जॅकफ्रूट. जॅकफ्रूट मीन्स आताच आपण पाहिलं फणस. फणसाला वरती काय असतात? काटेरी भाग असतो. स्पाइन गोर्ड. स्पाइन गोर्ड्स मीन्स कार्टोली. हे काय आहे? एक प्रकारचं फ्रुट्स आहे, पण त्याचा उपयोग आपण भाजी म्हणून करतो. कॅस्टर फ्रुट्स म्हणजे एरंडेल फ्रुट्स. स्पाइनी स्टेम.
ज्याला काटे असतात स्टेमला, रोज तुम्हाला माहित आहे गुलाबाच्या फुलाला काटे असतात, लेमन, कॅक्टस, रेड फ्लावर्स, येलो फ्लावर्स, leaves which close at night, single seeded fruits, many seeded fruits. हे सगळे एक्झाम्पल्स वाचायचे, लिहून काढायचे वहीमध्ये. नेक्स्ट, फाइंड द प्लांट्स पार्ट. आता हा एक चार्ट दिलाय, या चार्ट मध्ये प्लांट्स पार्ट दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला आधी ऑब्झर्वेशन करायचं, विचार करायचा. आता समजा आर आहे, आर पासून आपण रूट बनवू शकतो, पी पासून आपण पेटल बनवू शकतो. आणखी विचार करायचा थोडासा, एल पासून आपण लिप बनवू शकतो, LEAF, स्टेम बनवू शकतो, एफ पासून फ्लावर बनवू शकतो आणि मी तुम्हाला 5 बनवून दाखवले आहेत. आता बाकीचे पार्ट्स तुम्ही स्वतः बनवायचे, हे तुमचं होमवर्क आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन. सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स बिटवीन आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट मी तुम्हाला ज्वार अँड मूगचं सांगणार आहे. ज्वार अँड मूग त्यातली सिमिलॅरिटीज काय आहे? बोथ आर फूड स्टफ, ते दोन्ही खाद्य पदार्थ आहेत, अन्न आहे. ज्वार इज मोनोकॉटलिडॉनस प्लांट. ज्वार मध्ये काय असते? 1 कॉटलिडॉन, म्हणून ते मोनोकॉटलिडॉनस प्लांट आहे. मूग इज डायकॉटलिडॉनस. मूग मध्ये काय असते? 2 कॉटलिडॉनस असतात, त्याच्यामुळे ते डायकॉटलिडॉनस प्लांट्स आहे. ज्वार सीड हॅज सिंगल कॉटलिडॉन, मूंग सीड हॅज 2 कॉटलिडॉनस. ज्वार ग्रेन इज फुल ऑफ कार्बोहायड्रेट्स, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, म्हणजे पिष्टमय पदार्थ असतात. मूंग सीड इज फुल ऑफ प्रोटीन्स, त्याच्यामध्ये प्रथिन भरपूर प्रमाणात असतात. आणि बाकीचे ॲज युअर होमवर्क, हे तुम्ही स्वतः डिफरन्स आणि सिमिलॅरिटीज लिहून काढायच्या. नेक्स्ट, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड. इमेज ए पहा, इंडिकेट्स मेज ग्रेन. आपल्याला काय दिसत आहे? मेज ग्रेन दिसत आहे. इट इज मोनोकॉटलिडॉनस सीड्स, हे मोनोकॉटलिडॉनस सीड आहे. दस इट कॅनॉट बी डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. याचे आपण 2 इक्वल पार्ट्स करू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला आपण मेज आहे त्याला आपण मोनोकॉटलिडॉनस सीड म्हणतो. इमेज बी इंडिकेट्स बीन सीड. इट इज डायकॉटलिडॉनस सीड्स आहे. दस इट कॅन बी डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स ॲज शोन इन द फिगर. फिगर मध्ये दाखवलेले आहे, याचे आपण 2 इक्वल पार्ट्स करू शकतो, त्याला आपण डायकॉटलिडॉनस सीड म्हणतो. आता बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत एक्झरसाइज मधले, ते तुमचे होमवर्क आहे, ते तुम्ही सॉल्व करायचे, वहीमध्ये लिहायचे. आपला सेकंड चॅप्टर इथे संपलेला आहे. काही अडचण असल्यास मला विचारायची. थँक यू.